प्रेझेंटेड बाय वी-गार्ड। विधानसभा कोण जिंकेल याच्या अंदाजाचे विविध सर्वे आता समोर येतात। यापैकी काही सर्वेमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे, तर काहींमध्ये महायुती पुढे आहे, तर काही सर्वेत काटेकी टक्कर होणार असं म्हटलं जात आहे। तुर्तास लोकसभेतल्या बहुतांश सर्वेचा अंदाज चुकीचा ठरल्यामुळे दोन्हीकडे नेते मात्र सावध प्रतिक्रिया देतात। पाहूयात। लोकसभेप्रमाणेच विधानसभेआधी सुद्धा विविध संस्थांचे सर्वे समोर येऊ लागले। सर्वेमधले आकडे कुणाच्या बाजूने आहेत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रियेचा सूर ठरतोय। गेल्या महिन्यात 18 ऑगस्टला टाइम्स मॅट्रिक्सचा सर्वे आला होता आणि त्यामध्ये महायुतीत भाजपला 95 ते 105 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 42 ते 47, ठाकरेंच्या शिवसेनेला 26 ते 31 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 23 ते 28 जागा मिळण्याचं भाकीत वर्तवण्यात आलं होतं। आज आलेल्या टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रिक्सच्या सर्वेमध्ये महायुतीमध्ये भाजपला 83 ते 93 जागा, शिवसेना शिंदे गटाला 42 ते 52 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना 7 ते 12 जागांचा अंदाज आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 58 ते 68, शिवसेना ठाकरे गटाला 26 ते 31 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 35 ते 45 जागा मिळण्याचं भाकीत वर्तवण्यात आले। हे दोन्ही सर्वे साधारणतः 25 दिवसांच्या अंतराने झाले आहेत। एका सर्वेमध्ये 25 दिवसांआधी महाविकास आघाडीला 100च्या आसपास जागा मिळण्याचं भाकीत वर्तवण्यात आले, तर 25 दिवसांनंतरचा सर्वे महाविकास आघाडी जवळपास 144 पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवतोय। यामध्ये रंजक गोष्ट म्हणजे या दोन सर्वेमध्ये सर्वांचे आकडे बदलले, मात्र ठाकरे आणि दादा गट यांची स्थिती जैसे थे राहण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। आधी दादांना जितक्या जागा तितक्याच आज आलेल्या सर्वेमध्ये आहेत आणि ती स्थिती ठाकरे गटाबद्दल देखील दाखवली गेली आहे। मला वाटतं जनतेला हे माहिती आहे की महायुतीचं सरकार येणे म्हणजे महाराष्ट्राला देशामध्ये क्रमांक 1 वर नेणे आणि महाविकास आघाडी येणे म्हणजे गरीब शेतकरी शेतमजूर मध्यमवर्गीयाचं नुकसान करणे असं जनतेला माहिती आहे। त्यामुळे किती काही सर्वे असले तरी महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे। खरं तर हे एक्झिट पोल जास्त जागा दाखवत असेल किंवा कमी जागा दाखवत असेल तरी याला कोणताही अर्थ नाही, कारण लोकसभेच्या वेळेस बघा हे लोक 400 जागा नरेंद्र मोदींनी दाखवत होता, त्यांच्या 240 पण मोठ्या मुश्किलीनं आल्या। जनमत जे सांगतंय ते निश्चित महाविकास आघाडी मोठ्या बहुमतानं पुढे आहे। दुसरीकडे लोकपोलच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला राज्यामध्ये 141 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महायुतीला 115 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे। रोहित पवारांच्या दाव्यानुसार भाजपने जो अंतर्गत सर्वे केला त्यानुसार महायुतीमध्ये भाजपला 65 ते 67, शिंदेंच्या शिवसेनेला 17 ते 22 आणि अजित पवार गटाला 7 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे। सन के साथ मन को जगाओ वी-गार्ड वॉटर हीटर्स के संग वी-गार्ड। सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी किती लोकांची मतं जाणून घेतली, ते कोणत्या भागात केले, कोणत्या प्रश्नांवर केले हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात। मात्र गेल्या लोकसभेतल्या निकालानं देशातले बहुतांश सर्वे खोटे ठरवले होते। लोकसभेवेळी 8 फेब्रुवारीच्या टाइम्स नाऊच्या सर्वेत महाराष्ट्रामध्ये 48 पैकी महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता, तर मॅट्रिक्सनं आपल्या सर्वेमध्ये महायुतीला 45 आणि महाविकास आघाडीला 3 जागा मिळण्याचं भाकीत वर्तवलं होतं। मात्र निकालावेळी महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 तर 1 जागा अपक्षांना मिळाली। मध्ये महायुतीला 127 ते 152 जागा जात होत्या आणि महायुतीला 129 ते 146 जागा जात होत्या। अतिशय काटेची टक्कर यामध्ये दाखवली। होया ना, अभी बहुत जल्दी है सर्वे करून। राहुल गांधीने दावा केला की माझा सर्वे तुम्हाला आठवत आहे ना।
महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे जसे जसे वाहू लागले तसे तसे काही सर्वे समोर यायला लागलेले आहेत. अनेक एजन्स्या ज्या काही वेळेला काही राजकीय पक्षांनी हायर केलेल्या असतात ते त्यांच्या पद्धतीने सर्वे तयार करून प्रसिद्धी करायला लागलेले आहेत. परंतु त्या सर्वेला आजच्या घडीला तेवढं महत्त्व आहे का हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.